आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॉक्टर, ब्लड दिल्यानंतर आमचं सुंदर लवकर बरा होईल ना? मॅडम, त्यांच्या डोक्याला खूप मार लागलाय. त्यांचा ब्लड लॉस एक खूप झाला. थोडं क्रिटिकल डॅमेज आहे. आता आमच्याकडून प्रयत्न सुरू आहे, पण अशा केसेसमध्ये पेशंट वाचण्याचे चान्सेस फार कमी असतात. हे बघा डॉक्टर, तुम्ही काय बी करा, एक्सपर्ट डॉक्टरांना काय बी करा, वाटेल तितका पैसा खर्च होऊ दे, पण माझं पोरगं वाचलं पाहिजे. हो मॅडम, वी आर डुईंग आवर बेस्ट. डॉक्टर, ब्लड मॅच झालंय. गुड. तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता ह्यांचं ब्लड घ्या आणि पेशंटला चढवा ताबडतोब. आपल्याला आधीच खूप उशीर झाला. ओके? ओके डॉक्टर, मी तयारी करते. मॅडम, कधी कधी परमेश्वराच्या आकाश शक्तीवर आम्हालाही विश्वास ठेवावा लागतो. आम्ही आमचं काम करतो, पण रिझल्ट त्याच्या हाती. पुढचे 48 तास हे सुंदरसाठी खूप क्रिटिकल असते. नाही, काही होणार नाही. सुंदरला काही होणार नाही, काही होणार नाही. आई अंबाबाई, कसली परीक्षा बघतेस ग? एक काय होऊन बसलंय. मला यांची अवस्था नाही बघवते. यांना काही होण्यापेक्षा मला काही झालं असतं तरी चाललं असतं. काही चमत्कार कर, पण यांना उठव ग. अहो अहो, उठा ना. अहो अहो, उठा ना. बास झालं आता नाटक तुमचं. उठा बरं पटकन. तुम्हाला शरूला भेटायचं नाहीये का? ती आपली वाट बघते ना. अहो उठा ना, आपण घरी जाऊयात. चला, ऐकताय ना तुम्ही? अहो शरू वाट बघतीये. का माझी दोन्ही बाजूंनी काळजी वाढवत आहे? अहो ऐका ना प्लीज. उठा ना हो, उठा ना हो प्लीज. उठा ना हो. बास झाला आता. तुम्हाला आत्ताच्या आत्ता उठायला हवं. अहो आपल्याला घरी जायचंय ना. घरी जायचंय की नाही? आत्ताच आपला संसार सुरू झालाय की नाही? असं नका ना करू. मग माझा खूप जीव आहे तुमच्यावर. अहो आपण दोघांनी चांदण्यात बसून जी स्वप्न बघितली ती पूर्ण करायची आहेत ना. तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना. मग आपल्या प्रेमाखातर तुम्हाला उठावंच लागेल.
उठा बरं पटकन. मी काय सांगते ऐकू येते ना तुम्हाला? उठा बरं पटकन. मला काय माहित नाही. अहो अहो उठा. मला माहिती तुम्ही माझं सगळं बोलणं ऐकताय, उगाच नाटकं करताय. उठा पटकन, घरी जायचंय आपल्याला. उठा ना. अहो मी तुमच्याशी बोलते, बोला ना काहीतरी. अहो उठा ना. मॅडम, पेशंटला त्रास देऊ नका, त्यांना विश्रांतीची गरज आहे. प्लीज तुम्ही बाहेर थांबा. मला खात्री आहे तुम्हाला काही होणार नाही. आई अंबाबाईची कृपा आहे आपल्यावर, ती तुम्हाला काही उधळणार नाही. हा, मी आहे. हा, मॅडम. अक्षरा, अक्षरा. कसं आहे सुंदर? उपचार सुरू आहेत आत्या. मला खात्री आहे त्यांना काही नाही होणार. बरोबर आहे तुझं. देवी आई नक्की बरं करेल बघा आपल्या सुंदरला. बरं अक्षरा, शरूचं काय ठरवलंयस तू? नाही म्हणजे तिला तिथंच ठेवायची आहे का दुसरीकडे कुठं हलवणार आहेस? आत्या, शरू आत्ता जिथे आहे तिथेच तिला राहू देत. ती आत्ता आहे तिथे खूप सेफ आहे. आणि आत्ता आपण तिला नाही बाहेर काढू शकत. आत्ता अश्विन खूप चवताळलाय आणि त्याच्या हाती जर ती लागली ना तर आपले सगळे प्रयत्न वाया जातील. आत्या जाऊ दे. आत्या आत्ता काहीच बोलू नका. आई अंबाबाई म्हणजे का परीक्षा बघते मला तेच कळत नाहीये. पण मला खात्री आहे ती नक्की काहीतरी मार्ग दाखवेल. आत्या, काय झालं? हे काय चाललंय अक्षरा? शरू कुठे आहे? आणि अश्विन बद्दल काय सांगत होतीस? हे बघ अक्षरा, जे काही आहे ते नीट सांग. मी आज समजा ऐकलंय. आई, मी सांगते. येस, आय एम अ चीटर. हा आहे माझा खरा चेहरा. अक्षरा, आय एम वॉर्निंग यू. सुंदर जसं सांगतोय ना तसं कर. सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर. अश्विन असं वागू शकल? आई, मी तुम्हाला सांगितलेला शब्दन शब्द खरा आहे. आणि आताही मी तुम्हाला जे सांगणार आहे ते सगळं खरं आहे. आई,
आई ज्या रात्री शरू गायब झाली त्यानंतर मीच ते सगळ्यात आधी पाहिलं आणि मीच ओरडले होते. अक्षरा अगं नेमकं काय झालंय सांग की. आई 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 शरूचं बांगड्या मंगळसूत्र कसं पडलंय बघा ना. आई शरू कुठे आहे? आई शरू कुठे आहे? सापडत नाहीये. काकी आय रिअली डोंट नो, ती रूम मध्ये पण नाहीये. ए शरू कुठे? रूम मध्ये नाहीये म्हणजे? अक्षरा तू कुठे नेलेस तिला? अक्षरा सोड त्याला. सोड म्हणतोय ना, तो काय करणार आहे शर्वरीला? मला माहितीये तूच कुठेतरी नेलेस शरूला. अक्षरा काय करतेस तू? सोड मला. सांग पटकन आता तुझा जीव घेईल मी. अक्षरा सोड मला, मला माहित नाहीये. सोड. अक्षरा अगं का आपण शोधू शर्वरीला? तू अगोदर शांत हो बघू. अश्विन बोल. मला खरंच माहित नाहीये. सोड. सोड म्हणतोय ना मग. अक्षरा सोड त्याला. अश्विन अक्षरा तू शांत हो बघू. अशी त्याला धारेवर धरू नको. हे बघ आपण समजे शांत डोक्याने विचार करूया ना. सापडेल शरू. इथंच घरात असेल कुठेतरी. आपण शोधूया तिला. काकी मी रूम मध्येच होतो. शरू पाणी आणायला म्हणून बाहेर गेली होती. त्यानंतर ती रूम मध्ये आलीच नाही. खोटं बोलतोस. आई आई यानेच नेले कुठेतरी शरूला. मी याला सोडणार नाही. खोटं बोलू नकोस हा. बोल पटकन. शरू कुठे? अगं सोड त्याला. अक्षरा सोड. सोड मला. अक्षरा सोड. शांत हो बाळा शांत हो. अगं आई म्हणते ना की आपण समजे म्हणून शर्वरीला शोधू. हे बघ ती घरातच कुठेतरी असेल. आपण शोधूया तिला. तू काळजी करू नकोस. शरू शरू. ए बारक्या चल आपण शर्वरीला शोधूया. चल. आई आई शरू कुठे गेली असेल आई? अगं असेल इथंच घरात कुठेतरी. हे बारक्या अरे शर्वरी नाही रे इथं. कुठे गेली असेल ती. सुंदर एक काम करू, आपण बाहेर जाऊन बघू. चल. चल. ए बारक्या हे बारक्या शर्वरी तर आलती बघ. नक्कीच इकडे काहीतरी घडलं आहे. चल पण बाहेर जाऊया. अगं रडू नगस बाळा. आत्या आत्या शरू कुठे? आत्या सुंदर गेलाय नवा शरूला शोधायला. तो नक्की हुडकून काढल बघ. शर्वरी शर्वरी शरू शर्वरी अय शर्वरी. हे बारक्या अरे इथं अंगणात बी नाही. एवढ्या रात्रीला कुठं गेली असेल ही? चल अक्का वाडा शोधू. पहिलं त्या गेस्ट हाऊस मध्ये बघू. हा चल. अक्षरा अगं शांत हो की बाळा. सुंदर गेलाय नवा हुडकायला. तो नक्की शोधून काढत बघ शर्वरीला. नको रडूस. शांत हो. अक्षरा आपल्या शर्वरीला काय बी होणार नाही. माझा शब्द आहे. हा रडू नको ग बाळा. शरू शर्वरी 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 शरू. हे भावा हात भी नाही. हा हात बी नाही होय. यांनी शरूचा सगळीकडे शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही. आणि तसंही ती सापडणार नव्हतीच. मला हे माहित होतं कारण मीच तिला लपवलं होतं. अगं पण का? आई मला हे करणं भाग होतं. कारण अश्विनचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचा होता. म्हणूनच शरू गायब झाली याचा आळ मी मुद्दाम अश्विनवर घेतला. मला माहित होतं की त्यामुळे तो बिथरणार आणि चुकीचं पाऊल उचलणार. आणि बरोबर त्यांनी तसंच केलं. सुंदर हो कुठे शरू? सापडले का ती? बोला ना. वहिनी शरू नाही सापडली कुठं. म्हणजे आम्ही अख्खा वाडा पालता घातला पण तिचा कुठंच पत्ता नाही. तुम्हाला सांगत होते ना याच्यापासून शरूला धोका आहे. तुम्ही नाही ऐकलत माझं. तुम्ही का नाही विश्वास ठेवलात माझ्यावर?
कुठे गेली असेल ती? अक्षरा बास, काय काय बोलतेस तू हे? अगं मी असं का करेन? हा, का करेन मी असं? शरू शरू माझी बायको आहे आणि मी माझ्या बायको सोबत असं करेन? हा अक्षरा, अगं शरू नाहीये त्याचा शॉक मलाही बसलाय. अगं माझ्या पायाखालची जमीन सरकलीये, मी पण उद्ध्वस्त झालोय अक्षरा. आणि तू मलाच दोष देतेस तू? अश्विन, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तू तिच्याशी कसं वागतोस ते. स्वतःचं मानसिक संतुलन ढासळलंय हे कारण पुढे करून तू तिचे हाल करत आलायस. हो मी होतो हायपर मध्ये, पण याचा अर्थ असा नाही होत ना की मी शरूला काय करेन. आणि माझं शरूवर जीवापड प्रेम आहे हे नाही दिसलं तुला कधी? हा, अहो त्याचं काय आहे ताई, त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय. अहो माझ्यावर पण 1-2 वेळा ओरडून बोललाय तो, शरूवर पण चिडायचा. पण मी पाहिले तो लगेच माफी बी मागायचा, रडायचा. बघा तरी कसा बिथरलाय तो. ओ मामी, तुम्हाला माहिती नाही का तो खोटं बोलतोय, नाटक करतोय, माहितीये ना? तुम्हाला काय सांगते मी, तुम्ही खोटारड्यात. अक्षरा, काय बोलतेस तू? उगाच खोटे आरोप करू नकोस माझ्यावर. अक्षरा, तू काय आता घरातल्या सगळ्यांवर आरोप करणारस का? हा, अश्विन, खोटं बोलू नकोस. शरू कुठे सांग, नाही तर मी जीव घेईन तुझा. अक्षरा, मी म्हणालो ना मला माहित नाहीये, तू खोटं बोलतेस. तू खोटं बोलतोस अश्विन. अक्षरा, माइंड युअर लँग्वेज. मी बस. काय चाललंय हे? या घरात इतकं काही घडतंय आणि मला साधा थांगपत्ता बी नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला एकदाही बायकोच ऐकावं असं वाटलं नाही, एकदाही माझं ऐकावं असं वाटलं नाही तुम्हाला. सुंदर, हे काय ऐकतेय मी? काय सांगितलं होतं तुला अक्षरानं आणि का लक्ष दिलं नाहीस तू? हे समज बोलायची ही वेळ नाही आहे. आता सर्वात महत्वाचं शर्वरीला शोधणं आहे. शरू, शरू. अक्षरा, सुंदर, ही लाट घेऊन जा. अक्षरा, आम्ही शोधतो शर्वरीला, तू नको काळजी करू. हा, आज जा पोरी. अक्षरा चल. नाही, शरू जोपर्यंत सापडत नाही तोवर मी कुठेही जाणार नाही, इकडनं कुठेही जाणार नाही. अक्षरा, अगं ऐक की वहिनीचं. वहिनी स्वतः म्हणलीये ना शरूला शोधून काढल म्हणून. तू विश्वास ठेव तिच्यावर आणि तू जा बरं, आराम कर बाई. आई शरू सुखरूप असेल ना? तिला काही होणार नाही, बोला ना. असल आपली शर्वरी सुखरूप असेल. हा, माझा विश्वास आहे बघ. आणि आम्ही समजे शोधतो ना तिला. तू जा बरं, तुला आरामाची गरज आहे. अक्षरा, सुंदर, ने तिला. चल. काकी, मला खरंच काही माहित नाहीये. वहिनी, आता आपल्याला पोलीस कंप्लेंटच करावं लागेल बघ. पोलीसच हुडकून काढतील बघ शर्वरीला. वय भाऊजी, फोन करा. इन्स्पेक्टर मानेंना फोन करा.
हॅलो, हा माने साहेब, मी वसुंधरा सूर्यवंशी बोलतेय. साहेब, माझी सून शर्वरी सूर्यवंशी गायब आहे. आई मला माफ करा. निर्मला आत्यांनी पोलीस तक्रार करायचं जे सुचवलं होतं ते आम्ही आधीच ठरवलं होतं. अश्विनने जर स्वतःचा गुन्हा नाही कबूल केला तर त्याला पोलिसांपर्यंत खेचायचंच. अगदी गरज पडल्यास सुंदरीपर्यंतही न्यायचं. आणि सुंदरीचंही हेच म्हणणं होतं की शरूला अश्विनच्या तावडीतून सोडवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. म्हणजे सुंदरीला न ताईंना हे समजा माहित होतं? होय. आणि सुंदरला? आई, मी यांच्याशी बोलण्याचा खूप वेळा प्रयत्न करत होते पण यांनी माझं काहीच ऐकून नाही घेतलं. शरू गायब झाल्यानंतरही अश्विन यांना निष्पापच वाटत होता.